हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज मी छान अशी पूजा देवीची केलेली आहे. तर सर्वांनी देवीचं दर्शन घ्या आणि आपल्याला आता रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर एवढी छान सकाळची पूजा झालेली आहे, तर खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर मला असं वाटलं की तुम्हाला पण असं देवीचं दर्शन घ्यायला हवं, त्यामुळे छोटासा व्हिडिओ देवीचा मी असा शेअर केला आहे. तर सर्वांनी दर्शन घ्या आणि त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, रेसिपी वळायचे. मैत्रिणींनो, एक छोटासा व्हिडिओ आहे रेसिपीचा, तो पण संपूर्ण तुम्ही पहा. तर इथे बघा मी साहित्य घेतलेले काळे वाल. हे काळे वाल आहेत ना, ह्याची खूप छान भाजी होती. तर ही भाजी आपल्याला आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि मस्त बघा, मी कुकरला 3 शिट्ट्या करून हे काळे वाल शिजून घेतलेले आहेत. मीठ टाकून शिजवलेले आहेत. मीठ टाकूनच शिजवायचे, म्हणजे हे त्या काळ्या वालला आतून छान असे लागल्या जातात आणि खायला पण खूप टेस्टी होतात. इथे कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी बारीक चिरून घेणार आहे. मैत्रिणींनो, ह्याला मी वाटण जरा पण काढणार नाही. बिन वाटण करताच ही भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर ही कोथिंबीर आपल्याला छान बारीक एकदम चिरून घ्यायची. कोथिंबीर चिरते तोपर्यंत चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा माझ्या पद्धतीने ही काळ्या वालाची भाजी एवढी टेस्टी होती. साधी सोपी रेसिपी आहे आणि जास्त काही साहित्य लागत नाही, घरच्या साहित्यामध्येच होती. तुम्ही करून पहा. केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा कशी झाली ते. तर बघा, कोथिंबीर आपली छान अशी चिरून झालेली आहे. त्यानंतर मी इथे 2 कांदे मीडियम साईजचे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला एकदम बारीक असे चिरून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही. ह्याचा पातळ एकदम रस्सा पण खूप छान होतो हा मैत्रिणींनो. वाटण करून भातासोबत भाकरीसोबत खूप छान लागतो. आणि आपल्याला पातळ रस्सा नाही करायचा, ह्याची सुक्की भाजी बनवायची टिफिनसाठी. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे मी कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला समजेल. तर पाहू शकता, बोलता बोलता तुमच्या संग कांदा पण आपला हो छान असा बारीक चिरून झालेला आहे. त्यानंतर मीडियम साईजचा एक टमाटा मी छोटा बारीक चिरून घेतलेला आहे. आता गॅस वाढवायचे आपल्याला. इथे गॅस पेटवून घेते आणि कढई ठेवून घ्यायची. बघा, अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो, जरा पण स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पहा. आता कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे मी 1.5 पळी तेल टाकून घेतले. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये राई टाकून घ्यायची अर्धा चमचा, म्हणजेच मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुललं की कांदा टाकून घ्यायचा आहे. मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत. कांदा जरा परतून घ्यायचा आहे थोडासा आपल्याला. अशा पद्धतीने कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मी एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे लगेच आपल्याला. आणि कांदा टमाटा हे चांगलं मऊ होईस्तोवर आपल्याला चांगलं परतून घ्यायचे. अशा पद्धतीने कोथिंबीर टाकूया थोडीशी. कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो, ते कोथिंबीरीचा आरक तेलामध्ये उतरला जातो. एक कोथिंबीरला मस्त अशी भाजीला टेस्ट येते कोथिंबीरनी. ते सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचे, 1-2 मिनटं असंच जरा कांदा परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकून घ्यायची. बघा, हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची. त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो भाजीला, 1 छोटा चमचा मी टाकून घेतला आहे. त्यानंतर कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून घेते. धना पावडर 1 चमचा टाकायचे आपल्याला. आणि इथे मटन मसाला आहे बघा, ह्याने भाजीला पण खूप मस्त टेस्ट येते. तुम्ही मटन मसाला टाका किंवा किचन किंग मसाला असतो तो पण टाकला तरी चालतो, किंवा पावभाजी मसाला, कोणताही मसाला तुम्ही यूज करू शकता. आणि मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तर हे सर्व मसाले मी छान असे परतून घेतलेत. इथे अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे बघा.
आता हे चांगलं आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचे, जेणेकरून अद्रक लसणाचा वास कच्चा पण निघून जातो। आता हे सर्व छान 2-3 मिनटं परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे, ह्याच्यामध्ये मी काळे वाल ते टाकून घेणार आहे। ह्या भाजी एवढी मस्त होती ना मैत्रिणींनो, खूप छान लागते ह्याची टेस्ट काळ्या वालाची। तुम्ही नक्कीच करून पहा, भातासोबत तर खूपच छान लागते ही भाजी। म्हणजे पातळ रस्सा करायचा आणि भातासोबत खायचा, मस्त लागतो। भाकरी चुरून खायला आणि सुक्की भाजी अशी चपातीसोबत खायला किंवा भाकरीसोबत, तुमच्या आवडीवर। आता हे सर्व मस्त मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे। आपल्याला जास्त पातळ भाजी करायची नाही, ओलसर भाजी बनवायची, त्याप्रमाणे इथे पाणी टाकू शकता तुम्ही। आता मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार। मीठ थोडं बेतातच टाकायचं, कारण आपण वाल शिजताना पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ थोडंच टाका। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया। तर पाहू शकता मैत्रिणींनो, भाजीचा रंग पण खूप छान आलेला आहे आणि तरी पण मस्त सुटलेली आहे भाजीला। सर्व झाल्याच्या नंतर भाजीला थोडी उकळी आली ना, मग 1 चमचा आपल्याला फक्त शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने। कारण जास्त वेळ आपल्याला ही भाजी शिजवायची नाही, आपले वाल पहिले शिजलेले आहेत। 1 मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची आपल्याला। 1 मिनिटाच्या नंतर पाहू शकता तुम्ही, मस्त अशी आपली ही काळ्या वालाची चमचमीत ओलसर भाजी ग्रेव्ही टाईप झालेली आहे। वरून कोथिंबीर टाकूया भरपूर सारी आणि एकदा परत छान मिक्स करून घ्यायचे आणि फक्त अर्धा मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे। अर्धा मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचे, मस्त ही भाजी आपली चमचमीत झालेली आहे मैत्रिणींनो। काळ्या वालाची ही भाजी कुणाला कुणाला आवडली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही करणार का ही रेसिपी ते पण कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा। तर कशी झाली, चमचमीत खायला तुम्हाला पण आवडेल ना, तर करून पहा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही करून पहा, खूप छान होती, झटपट होती। लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय बाय मैत्रिणींनो। पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत।